तुमचे मित्र आणि ज्यांनी ARPL मध्ये बाईक पटकावली आहे त्याचबरोबरीने खऱ्या अर्थाने एक नामवंत स्कोरर तत्पूर्वी स्कोरिंग साठी आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. करण इलम आपण या ठिकाणी यावं. करण इलम सूरज आणि विशाल वाघमारे यांना आपण या ठिकाणी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो. एक चांगले उत्कृष्ट स्कोरर. बॉल द्या. बॉल द्या त्यांचा बॉल ना बॉल द्या. या ठिकाणी आपण पाहतोय की उत्कृष्ट स्कोरर त्याचबरोबरीनं खऱ्या अर्थाने एक चांगले कॉमेंटेटर त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू एक उत्कृष्ट अंपायर म्हणजे ऑलराऊंडर कामगिरी या क्रिकेट क्षेत्रामध्ये करत असताना आपण विशाल वाघमारे यांना पाहिलं आणि त्यांच्याकडे आपण या मॅच साठी या मॅच मध्ये कोण जिंकेल कोण हारेल हे धावता लाईव्ह प्रत्यक्षित वर्णन त्यांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत. धन्यवाद अजिंक्य सर. सामना या ठिकाणी चालू होतोय. पहिल्या फेरीतील चौथा सामना वदप विपक्ष खलते रहिते नाणेफेकीचा कऊ जिंकलाय. वदप संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. कलते रहिते संघाला सलामीची जोडी नामदेवानी दीपक अशी जोडखोल मैदानामध्ये पाहतोय. सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय. योगेश पहिला चेंडू चांगला हाताळलाय. पहिला चेंडू खालीच राहिलाय. फलंदाज अशा भूत नजरेने चेंडूकडे पाहत बसलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. चांगली गोलंदाजी. या गोलंदाजीची खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात उचलणार फेकण्यात पूर्वी एकच धाव. एका धावेने मात्र श्रीगणेश केल्या धावांचा. 2 चेंडूचा खेळ संपला. 1 धाव फलकावरती आले. हॅलो योगेश आला गोलंदाजीसाठी. फार चांगली गोलंदाजी. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू नाक्याच्या जवळून चेंडूला काढलाय. परफ्यूम डिलिव्हरी. स्वेर माफी असावी. स्वेर चेंडू घोषित केला. अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 2 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. दमदार षटकार ठोक डिझाय. धावफलक जाऊन पोहोचला 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती आल्यात. 3 चेंडूचा वादवी खेळ या ठिकाणी संपला. यावेळेस लवकर डिलिव्हरी फसवण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र यशरक्षच्या हातामध्ये विसावतोय. कुठलीही धाव या चेंडूवरती येत नाहीये. एखादा निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक जाऊन पोहोचल्या 8 या धावसंख्येवरती. बिनबाद 8 अशी धावसंख्या धावफलकावरती आले. प्रथम फलंदाजी करत असताना कलुते रहिते संघाची गोलंदाज योगेश चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी. यावेळेस काट केलाय चेंडूला. तडव्यान क्षेत्ररक्षक चकमा खातोय. चेंडू थांबणार नाही. सीमा रेषे पलीकडे चौकार.
चौकार आला, या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 12 या धावसंख्येवरती. प्रथम फलंदाजी करत असताना सुरुवात दमदार झाल्या दीपक या फलंदाजाकडून. यावेळेस स्लो बॉल डिलिव्हरी फसवण्याचा प्रयत्न, लवकर पीक केला, चेंडू थांबणार नाही, एक्स्ट्रा कव्हर रिजन क्लिअर करत हा सलगचा दुसरा चौकार, ठोक डीजे. उशीर झालाय. आजच्या दिवसाचा विचार केला तर तब्बल 12:52 झालेत, म्हणजे तब्बल 1 वाजलेत. कालच्या दिवसात विचार केला तर 12 वाजता पहिल्या राऊंडचे सर्व सामने समाप्त झाले होते. आज 1 वाजलेत, अजूनही एक मॅच, शेवटची मॅच असेल. 15 मिनिटात 3 षटके टाकून झाले पाहिजेत, अन्यथा पॅनलाइज करा. पंच आपण देखील ताकीद द्यायचे. यावेळेस सांगी कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिलं शतक हाताळताना गोलंदाज पांडुरंगा पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. या 2 धावेच्या साथ धावफलक जाऊन पोहोचला 18 या धावसंख्येवरती. यावेळेस चेंडूला उचल फेक करण्यात तत्पूर्वी येतील 2 धावा. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती आल्यात. पांडुरंग आलाय गोलंदाजीसाठी दुसरे शतक हाताळताना. सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं शतक हाताळताना 2 चेंडूची पैकी मात्र या गोलंदाजाने केले 2 चेंडू वगैरे 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस कोल्यात टाकलाय, चेंडूला भिरकावला, वाडिश लॉंगॉन रिझनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाला चकवा देत असताना चौकार दिसतोय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा वादवी खेळ या ठिकाणी संपला. पुन्हा एकदा ऑन साइडला झेल, खाली क्षेत्ररक्षक रोहित मात्र चुकी करतोय. झेल जमिनीला दान झाल्या. त्या मोबदल्यात मात्र एकच धाव येते. एका धावेपेक्षा जास्ती काय मिळणार नाही. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित 2 चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक असलेल्या षटकातील गोलंदाज पांडुरंग चांगली गोलंदाजी करतोय, मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाही. या गोलंदाजाला वारंवार चुका पाहायला मिळाल्या. त्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून मदत संघाकडून यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उचलफेक करण्यात तत्पूर्वी एकच धाव येते. एका धावेवर समाधान मानतोय दीपक. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील धावांचा डोंगर रचला जातो. यावेळेस कुलते रेती संघाकडून यावेळेस चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये, चेंडूला पाठवला पार्किंग लॉट मध्ये. दमदार षटकार. या धावसंख्येवरती दोन षटकांचा वादवी खेळ या ठिकाणी संपला. धावफलक जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवरती. संजय नगर संघाचा संघनायक व्यासपीठाकडे यायचा. आयोजक
दुर्गेश तुमची वाट पाहतायत. तर मग उपस्थित मान्यवर या ठिकाणी काशीनाथ निरगुडे साहेब कलुते रैती गावचे, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचं. काशीनाथ निरगुडे साहेब कलुते रैती गावचे, यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. त्यांना देखील मी विनंती करतो व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचं. सांघिक कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपक आलाय. पहिला चेंडू चांगला हाताळला, मात्र एकच धाव एका धावेपेक्षा जास्ती काय मिळणार नाहीये. एका धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती. 33 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज दीपक आलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्ची करतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला, कारण धावांचा डोंगर या ठिकाणी रचला जातोय. खरं तर रैती संघाकडून एकही गडी बाद आतापर्यंत झाला नाही. यावेळेस पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न असफल ठरला. पाय चित पकडला जातो. फलंदाज होईल नामदेव बाद डीजे. संघाचा संगनायक नवदीत खेळाडूंना मात्र या ठिकाणी प्राधान्य दिलं जातोय. दीपकला देखील आपण पाहू शकता. सलामीला आलेला फलंदाज, चांगली फलंदाजी दीपकच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. 2 चौकार 1 षटकार. नामदेवने देखील चांगली फलंदाजी केली आहे. जीवन आलाय नौका फलंदाज. यावेळी साईडला खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. चेंडूला फेकला जातोय. शरीरापासून लांब चेंडूला फेकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला दीपकने मात्र चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. 1 धाव खर्ची करत असताना नामदेवला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाजाला. स्वतःच्या फलंदाजामध्ये मात्र चुकतोय. रनअप मध्ये चुकला गोलंदाज. डेड बॉल पंचांना इशारा आलाय. दीपक चांगली गोलंदाजी करतोय. दीपकला अजूनही कमबॅक करावा लागेल. उर्वरित 3 चेंडू चांगले फेकावे लागतील. नायदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक अंधेधून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 चेंडूची फेकी मात्र झाले. या ठिकाणी दीपक चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅकिंग गोलंदाजी आतापर्यंत दीपकची राहिल्या. 33 धावा धावफलकावरती आल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना कळुते रैती संघाची गोलात टाकलाय चेंडूला. यावेळेस चकमा खातो यष्टीरक्षक, फर्स्ट स्लिप क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चेंडूला अडवला गेला. बॅकअप चांगला पाहायला मिळाला आणि त्या चौकार नक्कीच मिळाला असता कळुते टीमला. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावरती आल्यात. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला. गोलंदाज दीपक चांगली गोलंदाजी करतोय. मोठे पटके मारण्यापासून वंचित ठेवला या गोलंदाजाला. फार चांगली गोलंदाजी. शेवटच्या चेंडूवरती किती धावा खर्ची करणार. लोअर फुट चेंडू फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक काय करतोय. झेल जमिनीला दान झाले. मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. मात्र 2च धावा 2 धावेच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचला 36 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा वादवी खेळ या ठिकाणी संपलाय. 36 धावा धावफलकावरती आल्यात.
पहिला चेंडू खराब हाताला पंचांनी दंडित घोषित केला. विलास आले गोलंदाजीसाठी पहिला चेंडू खराब हाताला गोलंदाजाला अकोट टप्प्याचा चेंडू यावेळेस फिरून मारलाय. स्क्वेअरलेग सीमारेषे पलीकडे दमदार षटकार जीवनच्या बॅट मधून टोक डीजे. रती संघ हायस्कोर टीमला या ठिकाणी बाय दिली जाईल याची देखील दक्षता घ्यायची सर्व टीमने. ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. कमबॅक एक तिरी एक मेरी एक षटकार आल्यानंतर निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाज विलास या गोलंदाजाकडून पहिला चेंडू अबांतर हाताला त्याच्यानंतर षटकार आला आणि त्याच्यानंतर डॉट बॉल फेकला जातो विलास या गोलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी आहे. एकदा लाईट आणि लेट भरगडला. चकमा खातो यश रक्षक चकमा खातो थर्ड मॅन क्षेत्ररक्षक. चेंडू थांबणार नाहीये. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे फरार. चौकार टोक डीजे. धावसंख्येवरती धावांचा डोंगर रचला गेला. धावांचा डोंगर यावेळेस रचला गेला. परंतु रेड्डी संघाकडून यावेळेस स्वतःच्या फलंदाजात अडवण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. वाडिश लॉंगांना रिझर्व मध्ये चेंडू जातो. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न डोक्याची घंटा पैकी चांगली कलेक्शन तेवढंच चांगला. धावच्या स्वरूपात जीवनला परतावा लागेल. फलंदाज होईल बाद. या मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या सहाय्याने धावफलक 50 पूर्ण केल्या. हायस्कोर 2 दिवसातील हायस्कोर फलटूर रायती संघाचा 50 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्धशतक धावफलकावरती आल्यात. जीवन बाद झाला. नौका फलंदाज मैदानामध्ये पाहतो सुदाम 4थ्या नंबरवरती आलाय. जो फलंदाज बराचसा काल सलामीवीर म्हणून ज्याची ओळख होती तो फलंदाज मात्र यावेळी 4थ्या क्रमांकावरती आलाय. यंगस्टरांना मात्र प्राधान्य दिले गेलंय. या खेळाडूंच्या माध्यमातून ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. फलंदाज दीपक च्या बारीचा अंत होतो डीजे. दीपक बाद झाला. नौका फलंदाज रमेश मैदानामध्ये. रमेश आलाय मैदानामध्ये. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील उर्वरित यावेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. दोन्ही एंड स्ट्राईक रोटेट करण्यासाठी दोन्ही एंड सोडणे गरजेचं असेल याची देखील दक्षता घ्यायची खेळाडूंनी. हा डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडू कमबॅकिंग गोलंदाजी मात्र धावांचा डोंगर रचला गेलाय. खोल्यात टाकलाय. चेंडूला पुढे सरसावून खेळला. डान्सिंग डाऊन विकेट. वाडिशला लॉंगान आणि डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावला. मात्र एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज होईल सुदाम बाद. एक धाव येते. एका धावेच्या स्थान धावफलक जाऊन पोहोचल्या 51 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता.
तर मी विनंती करतोय काशीनाथ निरगुडे साहेब यांचं शुभ आगमन झालंय, त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं, आपला यशोत्तम मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. काशीनाथ निरगुडे साहेब कलोते रैती गावचे, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपल्या गावासाठी या ठिकाणी मॅच आणि त्या ठिकाणी पाहण्यासाठी ते देखील आले, त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठात यायचंय. काशीनाथ निरगुडे नेक्स्ट मॅच नडाल संघाचा संघनायक आणि भिलवडे संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणे गरजेचं असेल याची देखील दक्षता घ्यायची आहे. नलाल संघाचा संघनायक आणि भिलवडे संघाचे संघनायक दोन्ही संघाचे संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी त्वरितच यायचंय. पंच चुना यस चुना घेऊन मैदानात जायचंय. कुठल्याही अर्थाला पंचांना येता कामा नाहीये आणि कुठल्याही टीमवर चला वदत टीम आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. सलामीची जोडी यावेळेस मैदानात गेले. जयेश आणि आकाश अशी जोडखला मैदानामध्ये वदप संघाची वैयक्तिक पहिलं शतक हाताळतो गोलंदाज दीपक. फलंदाजी चांगली केली दीपक. या गोलंदाजरा गोलंदाजी कशी करणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. पहिला चेंडू तट्या बाळपत्र शतक हाताना पहिला चेंडू भिरकावला. बारिश लावंगाना रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कुठलीही चुकी करत नाही. फलंदाज होईल जयेश बाद. टोक डीजे.
खाते खोलता आलं नाहीये फलंदाजाला. नौका फलंदाज योगेश मैदानामध्ये आकाश आणि योगेश याची जोडकर आता मैदानामध्ये यावेळेस वेगावरती स्वार लाईन आणि लेंथ भरकटलाय. वेगाने टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा असफल ठरला. मात्र लाईन आणि लेंथ भरकटलाय. स्वीर चेंडू घोषित केल्या पंचाने अवंतर धाव 1+1 एकंदरीत 2 धावा येतील ह्या चेंडूवरती. श्रीगणेश केला धावांचा पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचा शिकार ठरलाय जयेश. नंतर स्वीर चेंडू फेकला त्याच्यावरती मात्र 1 धावाले इष्टरक्षण केली चूक. त्याचा मोबदला मात्र कोदप संघाला मिळतो आणि 2 धावा त्या चेंडूवरती आल्या. यावेळेस खोलात टाकला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला. फलंदाज आकाशसाठी निर्धाव चेंडूची सांगता होत्या. भिलवले आणि नढाल यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. मुख्य आयोजक दुर्गेश यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय नढाल संघानं. आपला निर्णय जो असेल तो आयोजकांपर्यंत पोहोचवायचा आहे. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वल्लस स्वीर चेंडू घोषित केला. अव्वंतर धाव होत्या. अव्वंतर धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 3 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती आल्या. गोलंदाज दीपक लाईन आणि लेंथ भरकटला आहे. शॉट मिळाप क्षेत्रामध्ये झेल सुटला जातोय. तर त्या मोबदल्यात 2 धावा येतील. 2 धावेच्या स्थानी धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. 52 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्या. अजून 47 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. येणारे काही चेंडू शिल्लक असेल. दीपक 38 शतक हाताळला. मोठे फटके मारण्यापात्र वंचित ठेवला. मात्र यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला भिरकावला. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलणार फेकण्यात पूर्वी 1च धाव. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला 6 या धावसंख्येवरती. गोलंदाज दीपक आतापर्यंत चेंडू हाताळले 6. त्यामध्ये 2 चेंडू खराब हाताळले त्या गोलंदाजाने. एकंदरीत 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. असफल ठरलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. गोलंदाज दीपक चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आल्या. ते एक गडी बाद. स्लोवर डिलिव्हरी फसवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला भिरकावलाय. चेंडू थांबणार नाहीये. योगेशच्या बॅटमध्ये पहिला चौकार ठोक डिझाईन. गोलंदाज नामदेव. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतो फलंदाजाचा. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. 10 धावा धावफलकावरती आल्यात. 52 धावांचा पाठलाग करत असताना अजून 42 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 42 धावांची गरज असेल. मोठे फटके मारावे लागतील या फलंदाजांना. आकाश आणि योगेश. यावेळेस तडम्या क्षेत्रामध्ये झेल बाद होतोय. फलंदाज आकाशच्या पारीचा अंत होत आहे. आमच्या घरची थंडी रंगायलंय
चेंडूचा खेळ संपला. नामदेव चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस देखील निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. पंधरा चेंडू 42 धावेंची आवश्यकता. मोठे फटके येणे गरजेचं असेल वदप संघाला. यावेळेस चेंडूला भिरकावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलणार फेकण्यात तत्पूर्वी 1-2 धावा मात्र रोखू शकला नाहीये. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 12 या धावसंख्येवरती. 52 धावेंचा पाठलाग करत असताना 12 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 40 धावेंची आवश्यकता असेल विजयासाठी. येणारे 14 चेंडू 40 धावेंची आवश्यकता. आमचे साथी स्कोरर अजिंक्य भुवर सर आमच्या जोडीला या ठिकाणी जुडले गेलेत. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला शरीरापासून लांब ठेवलाच गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज नामदेव चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू फेकले त्या गोलंदाजाने. 2 धावा खर्ची करत असताना 1 विकेट मिळवल्या. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाल्या. 13 चेंडू 40 धावेंची आवश्यकता. मोठे फटके मारावेच लागतील. यावेळेस डान्सिंग डाऊन विकेट पुढे सरसावून खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुदाम कुठलीही चुकी करत नाहीये. फलंदाज होईल योगेश बाद. ठोक डिझाय. गावचे या ठिकाणी अजिंक्य भुवर सरांचे मित्र तुमची वाट पाहत आहेत. या ठिकाणी यायचंय आणि व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचंय. आणि भवर मित्र ते देखील या ठिकाणी त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या सामन्याच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. भास्कर यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचंय. अजिंक्य भुवर सर आपली वाट पाहतायत या ठिकाणी. यावेळेस कोल्यात टाकलाय चेंडूला. पायचीत पकडला जातोय. फलंदाज होईल बाद. बाद झालाय. लवकर फलंदाज यावेळेस मैदानामध्ये रोहित आलाय. धावांचा डोंगर यावेळेस कठीण होत चाललाय. 11 चेंडू 40 धावांची गरज. अकूट टप्प्याचा चेंडू यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. यावेळेस फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाहीये. फलंदाज होईल रोहित बाद. गेल्या पावली मात्र माघारी परततोय. धावांचा डोंगर या ठिकाणी पार करत असताना कठीण
परिस्थिती यावेळेस पाहायला मिळते वदप संघाची। आतापर्यंत 4 गडी 5 गडी बाद झाले, धावफलक रोख लावले गेले, 12 धावा धावफलकावरती आल्यात, अजूनही 9 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता। यावेळेस मोठा प्रहार केलाय, मात्र एकच धाव येते, एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती। 13 धावा धावफलकावरती आल्यात। जे स्वयंसेवक रोडच्या साईडला एकाच जागेवर थांबलेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी थांबा। मुख्य आयोजक दुर्गेश या ठिकाणी सूचना करतायत की जे रोडच्या जवळ स्वयंसेवक बसलेत, समीर वाघमारे आपण एका जागेवर बसू नका, वेगवेगळ्या ठिकाणी थांबून राहा। विलेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली। हा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय। गोलंदाज सुदाम, चांगली गोलंदाजी सुदाम या गोलंदाजाची। एक धाव खर्च करत असताना 13 धावा धावफलकावरती आल्यात। येणारे 6 चेंडू 39 धावांची आवश्यकता। सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिल्या, पंच स्पीडअप करायचंय, आपण देखील ताकीद करा समोरच्या टीमला। तर अजूनही बरेचसे सामने आपल्याला पेंडिंग आहेत। आजचा दिवस खूप उशिराने सामने चालू झालेत। पहिला सामना 9 वाजता संपला होता, त्यानंतर 11 वाजता दुसरा सामना चालू झाला। यावेळेस त्या ठिकाणी गणेश बांगारे चुकी करतोय, चेंडू थांबणार नाही, या गोलीच्या वेगाने चेंडू निघून जातोय, चौकार डिझाईन। चांगला चेंडू फेकला जातोय, लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळते, निर्धाव चेंडूची सांगता होते। येणारे 3 चेंडू 34 धावांची आवश्यकता। सामना कठीण झालाय वदप संघाला। नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, भिलवली विपक्ष नढाळला। या 2 टीम मध्ये नढा संघाने नाणेफेकीचा खेळ जिंकलाय आणि निर्णय फलंदाजी स्वीकारलाय। ही मॅच झाली की लगेचच भिलवले संघ मैदानात उतरायचं आपली प्लेइंग 11 घेऊन क्षेत्ररक्षणासाठी। 2 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता। हा चेंडू देखील सीमारेषे पलीकडे जातोय, चेंडू वरती आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबर धावफलक जाऊन पोहोचले 24 वरती। एक चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता। लोवर डिलिव्हरी फसवला जातोय, फलंदाज होईल बाद। विजय होतोय कोलिते रीती संघ। विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे सुद्धा गोडगोड कौतुक। यापुढील मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती अजिंक्य भुवर सरांना। मी थांबतो।